हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण दही भात किंवा कर्ड राईस म्हटलं तरी चालेल ही रेसिपी बघतोय। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारचा जेव्हा तुम्हाला कंटाळा आला असेल काही जेवण बनवायचा आणि हलकं असं एकदम पचायला हलकं असं काही खाईंसारखं वाटत असेल तर ही दही भातची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण पचायलाही हलकी आणि त्यापेक्षा बनवणं तर त्यापेक्षाही सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी एक बाउल घेतला, त्यामध्ये 1 कप मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे मी कोलम तांदूळ वापरलेत, पण तुम्ही तुमच्या घरी कोणताही तांदूळ आहे अवेलेबल तो तुम्ही घालू शकता। तर इथे मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये 2 कप जेवढं मी पाणी घातलं, म्हणजे तांदूळ पूर्ण भिजले पाहिजेत। आता हे मी व्यवस्थित मिक्स केले आणि इथे मी झाकण लावून 1 तासभर मी भिजायला ठेवून दिले। तर आता बघू शकता तांदूळ मस्त भिजलेले आहेत आपले 1 तास। आणि आता इथे मी एका पॅनमध्ये 3 कप जेवढं मी पाणी घातले। ज्या कपाने तांदूळ घेतलं त्याच कपाने मेजर करून मी 3 कप जेवढं पाणी घातलं। आता हे तांदूळ बघू शकता भिजलेले आहेत, ते मी यामध्ये सर्व पाणी काढून घेतलं आणि यामध्ये मी सर्व तांदूळ घालून घेते। तर बघू शकता इथे मी गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे आणि आता पाणी सुद्धा छान गरम झालेलं आहे आणि अर्धा टेबलस्पून इथे मी मीठ घातलं। आता मीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। तर बघू शकता असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हाय फ्लेम केल्यामुळे बघू शकता पटकन असा बॉईल आलेला आहे आणि पाणी सुद्धा गरम झालेलं होतं। तर आता हाय फ्लेमवरच आपल्याला झाकण न ठेवता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता हाय फ्लेम केल्यामुळे पाणी एकदम कमी झालेलं आहे। आता या स्टेजला पाणी जर कमी झालं तर की गॅसचा फ्लेम लो करायचा आणि झाकण ठेवायचं आणि याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं। तर आता बघू शकता इथे मी झाकण ठेवलं आणि गॅसचा फ्लेम लो केला आणि लो फ्लेमवर 7 मिनिटं शिजवलं। तर बघू शकता पाणी पूर्णपणे असं कमी झालेलं आहे आणि भात सुद्धा एकदम आपल्याला सॉफ्ट झालेला आहे आणि दही भातासाठी भात एकदम असा मऊ लागतो, तर तसा व्यवस्थित असा शिजलेला आहे। तर आता हा भात जो आहे तो गॅसचा फ्लेम बंद केला मी आणि थंड करायला ठेवून दिला आणि आता हा बघू शकता बाउलमध्ये मी थंड करून घेतलेला आहे इथे। तर आता मस्त भात थंड झालेला आहे आणि इथे मी 1 कप साधं दूध घेतलेलं आहे, जे गरम करून थंड केलेलं आहे। ते मी 1 कप घेतलेलं आहे। आता 1 कपातलं मला पाहिजे तेवढंच मी अर्धं दूध घालून घेतलं आणि आता दही मी इथे 1.5 कप घेतलेलं आहे। तर दही मी मात्र पूर्ण घालणार आहे, कारण हा दही भात आहे त्यामुळे दही आपल्याला जास्त वापरावं लागेल। तर इथे मी 1.5 कप दही घेतलेलं होतं, त्याच मेजरमेंटने तांदूळ घेतलेला। तर आता दही जो आहे ते व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे जे व्यवस्थित आपल्याला दही भात मिक्स करून घ्यायचं आहे, दूध, दही आणि भात। आता बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे। तर इथे फोडणीचं जे पॅन आहे ते मी गॅसवर गरम करायला ठेवलं। आता आपण फोडणी देऊ। तर इथे मी 2 ते 3 टेबलस्पून जेवढं तूप घेतलेलं आहे, तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। तर इथे मी तूप घेतलंय। तर तूप व्यवस्थित आपण लो फ्लेमवर विरघळून घेऊ। तर आता इथे तूप बघू शकता विरघळलेलं आहे आता। तर आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून जेवढी मी राई घातलेली आहे। राई तडतडायला लागली की त्यामध्ये आपण उडदाची डाळ 1 टेबलस्पून घालून घेऊ। तर इथे मी 1 टेबलस्पून उडदाची डाळ घातली। तर आता मस्त राई आणि उडदाची डाळ व्यवस्थित मस्त लो फ्लेमवरच अशी तडतडायला लागली की त्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पानं घालू। तर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली। हिंग घातला अर्धा टेबलस्पून। लाल सुक्या मिरच्या मी 2 घेतलेले, त्याचे तुकडे करून घेतले आणि ओली मिरची घेतली 2 बारीक चॉप करून आणि थोडंसं 1 इंच जेवढं आलं मी किसून घेतलेलं आहे। आलं आणि हिरवी मिरची फोडणीमध्ये न घालता डायरेक्ट तुम्ही घातली दही भातामध्ये तरी सुद्धा चालेल, पण फोडणीमध्ये घातल्याने त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि टेस्ट खूप छान येते। तर म्हणून मी इथे घातलेली आहे। तर फोडणी बघू शकता मस्त खमंग आपली बनलेली आहे आणि मी इथे गॅसचा फ्लेम बंद केला। आता फोडणी आपली तयार आहे। तर आता इथे आपण दही भातामध्ये घालून घेऊ। तर इथे मी दही भातामध्ये सर्व फोडणी अशी घालून घेतली। आता आपण मिक्स करून घेऊ। तर ही मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते आणि यामध्ये आता मी साखर अर्धा टेबलस्पून घालणार आहे, पण साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। ही मी अर्धा टेबलस्पून घातली आहे, नाही घातलं तुम्ही तरी सुद्धा चालेल। आणि मीठ घातलं मी अर्धा टेबलस्पून, कारण आपण मीठ पहिलं भातामध्ये सुद्धा घातलेलं होतं। आता मी मीठ आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेते। तर बघू शकता फोडणी, साखर, मीठ सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर यावर मी अशी बारीक चॉप केलेली बारीक कोथिंबीर घालते, त्याने अजून खूप छान असा फ्लेवर येईल त्याला। तर आता ही कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। तर बघू शकता मस्त खमंग आणि चटपटीत असा दही भात आपला बनून तयार झाला आणि पचायला एकदम हलका असतो
तर हे आता बघू शकता इथे मी 1 कप दूध घेतलेलं होतं, त्यातलं मी अर्धं वापरलं आणि अर्धं ठेवून दिलं. तर आता हे तुम्ही तुमच्या हिशोबाने दही आणि दूध कमी जास्त करू शकता. जसं भाताचं टेक्स्चर असेल, तर तुम्हाला पातळ किंवा जाड जसं पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे बघू शकता आपला मस्त असा दही भात बनून तयार झाला. तर आपण सर्व्ह करू. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये बनते आणि पचायला एकदम हलकी आहे आणि मुलांनाही सर्व्ह करा. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.